मित्रहो, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि चोहो बाजूनी त्यांच्यावर मोठा प्रहार झाला तो आजही होत आहे. खर तर शिंदे गटातल्या या प्रवेशामुळे बच्चू कडू यांचं व्यक्तिगत राजकीय नुकसानही झालेलं आहे. बच्चू कडू यांच्या पाठीमागं एकही आमदार नसताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना थेट मंत्रिपद बहाल केलं होतं. मंत्रिपद त्याची जाणीव त्यांना राहिलेली नाही. म्हणजे बघा ना, एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोका देत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणं पसंत केलं. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला हा धोका तसा सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. गुवाहाटीला गेल्यामुळं बच्चू कडू यांचं मंत्रिपद तर गेलं. गुवाहाटीवरून परत आल्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, पण बच्चू कडू यांना मात्र घरीच बसावं लागलेलं होतं. त्यानंतरच्या निवडणुकीत बच्चू कडू यांची आमदारकीही राहिली नाही. आता शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवलेली आहे, पदरात पाडून घेतलेली आहे. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र त्यांच्यासोबत गेले नाहीत. दिशाहीन झालेल्या कार्यकर्त्यातील काही कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. बच्चू कडू यांनी स्वतःला विकून टाकलं आणि शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. आपण स्वाभिमानी असल्यामुळे ठाकरे यांच्यासोबत आलेलो आहोत, यापुढेही नेहमी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहू असं या कार्यकर्त्यांनी म्हटलं. बघा ना, मंत्रिपद दिलेलं असतानाही बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण उद्धव ठाकरे आतापर्यंत त्यांच्याबद्दल काहीही बोललेले नव्हते. आज मात्र उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये पण सगळं काही बोलून घेतलं. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली, लोभापायी गेले ते जाऊ द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. सोलापूर, परभणी, धाराशिव जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासमोर बच्चू कडू यांचा विषय आलेला होता. बच्चू कडू यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यातून जो गेला तो शिवसैनिकच होता जुना. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, पण ही माझी चूक झाली. लोभापायी गेलेले त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्याचा आनंद आहे. बघा, आपण कोणत्या मंत्रिपदासाठी किंवा पदात काही पाडून घेण्यासाठी शिवसेनेत गेलेलो नाही असं बच्चू कडू म्हणाले होते, म्हणजे शिंदे गटासोबत. जर मला काही मागायचं असतं तर मी गुवाहाटीला गेल्यावरच मागितलं असतं. मी पदासाठी नाही तर दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलेलो आहे असं बच्चू कडू म्हणाले होते. बरोबर. उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांना लोभासाठी ते गेलेले आहेत असं म्हटलं. आता बघा, कुठल्या पदासाठी आपण एकनाथ शिंदे सोबत गेलो नाही असं म्हणणाऱ्या बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून तर घेतली. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तर म्हणाले, बच्चू कडू यांनी स्वतःला विकलं, मग आता आणखी शिल्लक काय उरलं. बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले. अहो, कार्यकर्ते सोबत असतील तर नेता असतो, त्याच्या नेतेपणाला किंमत असते. शेवटी प्रश्न पडतो, मंत्रिपदावर असताना बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन आणि आता शिंदे गटाला समर्पित होऊन नक्की काय मिळवलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.